आपण सदैव सोशल मीडियावर माझे सगळे कार्यक्रम पाहत असतात. त्या कार्यक्रमाला पाहून आपल्याला लक्षात येत असेल की माझ्या शेड्यूल कसे असतात, किती हेक्टिक माझा दिवस असतो, कसा उगवतो, कसा मावळतो, कसा संपतो, कशी मध्यरात्र होते मला कळत देखील नाही. आणि हे सगळं मला शक्य होतं ते लोकांच्या ऊर्जेमुळे, या मोठ्या अशा कार्यबाहुल्यामुळे, मोठ्या कामामुळे, लोकांच्या मोठ्या अपेक्षेमुळे, मुंडे साहेबांच्या वारसामुळे सदैव माझ्या मनामध्ये लोकांसाठी काहीतरी करण्याची भावना असते. मला आनंद आहे की मी महत्त्वाच्या योजना या राज्यासाठी मंजूर करून घेऊ शकली. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप चांगली योजना आमच्यासाठी काल कॅबिनेटमध्ये मंजूर करून दिलेली आहे. ती म्हणजे रिव्हर रिज्युएशन ऑथॉरिटी, म्हणजेच नदी पुनर्जीवन प्राधिकरण. यामुळे महाराष्ट्रातील सर्व नद्यांना पुनर्जीवन मिळण्यासाठी एक छत्र तयार होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतील, ते स्वतः मॉनिटर करतील. स्वतः मी पर्यावरण मंत्री म्हणून या गोष्टी मॉनिटर करेन आणि नद्यांचं जे आपण आता पूर्णतः प्रदूषण केलेलं आहे ते कमी करण्याकडे आम्ही एक एक भक्कम पाऊल उचलत जाणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचे हार्दिक हार्दिक आभार. आपण अजून एक योजना केलेली आहे या बजेटमध्ये, ती म्हणजे पशुधन उद्योजक योजना. मुख्यमंत्री पशुधन उद्योजक योजना ही जी योजना आहे ही सुद्धा महाराष्ट्रातील सर्व जे ग्रामीण तरुण आहेत त्यांना उद्योजक बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या दोन योजनांनी नक्कीच काही गोष्टींचं मी योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, लोकांच्या कल्याणासाठी देऊ शकेन. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या अशी या निमित्ताने विनंती करते. अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या सगळ्या कामामुळे, या सगळ्या व्यापामुळे कितीही म्हणलं स्त्री पुरुषाची बरोबरी करते तरी एक प्रकृती असते, ती दोघांची भिन्न असते आणि त्यामुळे काही ना काही त्रास तब्येतीचे उद्भवत असतात. खूप वेदनेत आहे मी गेले 2-3 वर्ष झाले. आपण पाहिले लोकसभेच्या निवडणुकीला मी हात बांधून प्रचार करत होती. 2-3 वेळा मी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेण्यासाठी अर्धा दिवस 1 दिवस हॉस्पिटलाइज झाले, पण मला त्यांनी आराम मिळत नाही आहे. इतक्या वेदनेत मी आपल्याला शब्दात सांगू शकत नाही. मला खूप खूप पेन आहे आणि त्यामुळे आता मी त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी पुढचे 5 दिवस एका ट्रीटमेंटसाठी जात आहे. त्यामुळे माझं सगळं काम मी आज आटोपून घेणार आहे आणि पुढचे 5 दिवस मी त्या ट्रीटमेंटसाठी संपूर्णतः असणार आहे. त्या काळात असणाऱ्या कार्यक्रमाला माझी अनुपस्थिती असेल. माझ्या कार्यालयातला माझा जनता दरबार नसेल, पण माझ्या कार्यालयामध्ये सगळी टीम असेल. आपले काही कागदपत्र असतील ते आपण जमा करावे. त्या अनुषंगाने योग्य ते कारवाई आम्ही करू, योग्य ते काम आम्ही मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पण हे 5 ते 6 दिवस मी संपूर्णतः माझ्या ट्रीटमेंटसाठी देत आहे, कारण आता वेदना